पाठ 15वा संदेशवहन व प्रसार माध्यमे. आपल्याला अवकाश प्रक्षेपण आणि कृत्रिम उपग्रह यांची थोडीफार माहिती झालेली आहे. आधुनिक पद्धतीने करायच्या संदेशवहनासाठी आपण कृत्रिम उपग्रहांचा वापर करतो. यामुळे हे संदेश अगदी कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. उदाहरणार्थ, घरात बसून आपण जगातल्या कुठल्याही भागात होणाऱ्या फुटबॉल किंवा क्रिकेटचे सामने आरामात बघू शकतो. मोबाईलवरून आपण परदेशातील व्यक्तीशी थेट बोलू शकतो. राष्ट्रपती आणि पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांसाठी एकाच वेळेला भाषण देऊ शकतात आणि आपण ते छान ऐकू शकतो. भारतामध्ये संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो. हे उपग्रह इनसॅट या नावाने ओळखले जातात. खरं म्हणजे समोरच्याच्या चेहऱ्यावरील भाव बघून सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीच्या भावना समजतात. म्हणजेच चेहऱ्यावरील किंवा इतर हावभावांवरून आपल्याला संदेश पोचतो. म्हणजेच काय होतं तर आपल्याला माहिती मिळते की समोरची व्यक्ती आनंदात आहे की रागावलेली आहे. मग माहितीची अशी देवाणघेवाण किंवा प्रसारण ह्या सुद्धा संदेशवहनाचाच भाग आहे, होय की नाही? आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती मिळवत आहेत. काय बरं करतायत? दूरदर्शनवर ही निवेदिका आपल्याला काहीतरी सांगतेय आणि आपण तो संदेश घरात बसून ऐकू शकतो. या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग चालू आहे. हे सुद्धा आपल्यापर्यंत सीडीच्या माध्यमातून पोचणार आहे. रेडिओ आणि ट्रान्झिस्टर तर आपण ऐकूच शकतो आणि साधा सोपा प्रकार म्हणजे रोजचं वर्तमानपत्र वाचून आपण माहिती मिळवू शकतो. या सर्वच प्रकारांना प्रसार माध्यम असं म्हणतात, कारण ते माहितीचा प्रसार करतात. आता या प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम काय? तर आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो. माहिती मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम यात बचत होते. पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता या बाबतीच्या कितीतरी जाहिराती आपण दूरदर्शनवर बघतो आणि त्यामुळे साहजिकच आपल्याही मनात त्याविषयींचे विचार चालू होतात. वादळं, सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत आधीच कल्पना मिळते. समाजातल्या चांगल्या घटना आपल्यासमोर अगदी सहजतेने येतात आणि आपण जागरूक होतो. शासकीय योजना लोकांपर्यंत पोचतात. प्रसार माध्यमांमुळे व्यापार आणि उद्योगधंदे यांच्यात वाढ होते. पण हे जरी सगळे फायदे असले तरी प्रसार माध्यमांचे काही हानिकारक परिणाम सुद्धा आहेत. कोणते आहेत ते? तर दूरदर्शन, संगणक आणि मोबाईल यांचा जर आपण अतिवापर केला तर डोळ्यांचे, पाठीचे आणि ऐकण्याचे म्हणजे श्रवणाचे आजार होतात. खूप वेळेला एकलकोंडेपणा वाढतो, कारण आपल्याला दुसऱ्या माणसांशी बोलण्याची गरजच उरलेली नसते. आपण बरा आणि आपला मोबाईल बरा. दुसरं म्हणजे दूरदर्शन वाहिन्या किंवा इंटरनेट इथून आपल्याला खूप माहिती मिळते, परंतु काही लोक त्या माहितीचा दुरुपयोग करून समाजातली शांतता बिघडवतात. प्रसार माध्यमातले विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्यामुळे मैदानी खेळ खेळणं मुलांचं खूप कमी झालं आहे आणि त्याचा वाईट परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतो. आणि म्हणून संदेशवहन आणि माहिती प्रसारण साधनांचा तारतम्याने वापर करायला पाहिजे.